मॉर्निंग. आणि आज संक्रांत आहे, सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि बापरे किती ठसका उठला आहे. माझा थोडासा आवाज आहे ना कमी जास्त होतो आहे, कारण माझं आहे ना नेमकं आयफोनचं लाईटनिंग पोर्ट तुटलं आहे. तुम्हाला दाखवते. मी व्हिडिओ आहे ना माझ्या दिराच्या रूममधून बनवत होते, कारण रुद्रजवळच झोपलेला आहे मम्मीच्या इथे. त्यामुळे ना ते आवाज जास्त आला, त्याला एवढा आवाज आला ना की लगेच उठून बसता जाताना. आणि पप्पा तिथं काहीतरी चेंज करत होते, त्यांना बाहेर जायचं होतं, तर मग लगेच उठून बसला. चांगला असा गाढ झोपलेला होता आणि लगेच उठून बसला. त्याला म्हणजे असं लगेच म्हणजे आसपास त्याला असं आहे ना कळतं की आहट एकदम लगेच. हे पण मी तुम्हाला दाखवते. माझं नेमकं आहे ना काल आज म्हणजे काहीतरी करत होते मी, आणि तेव्हा आहे ना माझं हे लाईटनिंग पोर्ट आयफोनचं तुटलं. एवढं वैताग आलं आहे ना मला, काय सांगायचं. संक्रांत आहे आज आणि नेमकं असं झालं. आणि आता याला काय ऑप्शन करायचं आहे, कसं करायचं आहे, कारण हे जे माईक मी घेतलेले आहेत ना, हे वेलोमॅक्सचे माईक मी घेतले होते. आणि वेलोमॅक्सचे माईक मला छान वाटलं होतं नाही का, त्याची आवाज क्वालिटी वगैरे सगळं छान होतं आणि मला आवडले पण होते. तसं मला जरा अवतार असेल, कारण मी अजून आंघोळ नाही केलेली, आवरायचं आहे मला. आणि त्यामुळे हे बा हे जे माईक आहे ना हे असं त्याच्यासोबत आलेलं होतं. आणि त्याच्यात आहे ना माईक मी दाखवते. तुम्ही बहुतेक वेळा पाहिला असेल बऱ्याच वेळा की मी माईक वगैरे लावलेला होता, आणि माईक एकदम चांगले आहेत एकदम. आणि याला आता कसं करायचं म्हणजे लाईटनिंग पोर्ट माझ्याकडे सी टाईपचा आहे, आणि त्याला आता जोडून हे आयफोनला कसं करायचं कनेक्ट हे मला कळतच नाही आहे. आता हे कुठून काय भेटणार, म्हणजे खूप एवढी मला वैतागवाडी होऊ राहिली ना, मी काही सांगू नाही शकत नुसतं. आणि त्याच्यामुळे लाईट गेली, भाजी बाकी आहे. लाईट नसली तर मग कसं करायचं आता. नेमका रस्सा भाजी आहे आणि त्याला आहे ना वाटून करायची आहे, आणि नेमकं ती लाईट गेलेली आहे. आता कधी यायची ते पण, आणि सणासुदीला कसली लाईट जाती काय माहिती. मायला असं वैताग येतो ना कधी कधी लाईट गेल्यावर. आता या माईकचं काय करावं काय माहिती. समोरच आहे ना एक दुकान आहे, मोबाईल शॉपी आहे. तिथं मी आता वॉचमनला इथून विचारलं होतं की आहे का नाही का, उघडं आहे का. ते आज उघडंच नाही आहे, बहुतेक आज संक्रांती म्हणूनच उघडं नसेल. आणि बघू आता काय करायचं आहे. हे मस्तपैकी आहे बा, हे चालू आहे एकदम छान आहे हे, म्हणजे आवडलं मला हे. जवळपास आहे ना 2000 का 2100च्या आसपास मला 2 माईक पडले होते, आणि त्यामध्ये दोन्ही पोर्ट आले होते, एक सी टाईप आणि काय ते आयफोनसाठी लाईटनिंग पोर्ट. आता लाईटनिंग पोर्टच आता तुटलं आहे नेमकं. नाही म्हणजे मी लावून ठेवलं होतं आणि म्हटलं आपण शूट करू, आणि ते काहीतरी खिशात ठेवलं मी, आणि खिशात ठेवलं आणि लगेच म्हणजे असं काढताना किंवा मी गाडीवर बसले होते त्यामुळे मग ते लगेच असं वाकलं वाटतं आणि ते तुटून गेलं. एवढं बेकार तुटलं आणि ते जॉईंट पण करता येणार नाही आहे. अवघड झालं आहे काम, काय करावं कळत नाही. आणि काय आहे की आता 2-2-2.5 रुपयाचा असा वेगळा माईक घ्यायचा म्हटल्यावर मग हे काय करायचे आहेत माईक, आणि एवढं कशाला घ्यायचं आहे. म्हणजे काहीतरी ऑप्शन असेलच, म्हणजे कोणाला जर माहिती असेल ना नेमकं काय करायचं आहे, याचं काही करू शकतो का, तर मग प्लीज मला सांगा. कारण म्हणजे मला आहे ना नवीन माईक, कारण हे माईक आहे ना एकदम चांगले चालत आहेत. याला फक्त एकच प्रॉब्लेम आहे की याचं आहे ना लाईटनिंग पोर्ट आहे ना ते तुटलं आहे, बाकी म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बघू आता काय. पण आज मला काम आहे, आज मला फरशी वगैरे पुसायची आहे. काल आहे ना, काल जमलंच नाही, काहीच जमलं नाही. मी म्हटलं रांगोळी काढायची, रांगोळी पण जमली नाही, नुसतं झाडून घेतलं मी. झाडून हे असं पसर आहे. रुद्रामुळे आहे ना काहीच जमत नाही. नुसतं म्हणजे साधे कामं रोजचे ते पण जमत नाही मला, असं होऊन जातं. चला तर आता बघू काय होतं काही नाही. कामं खूप आहेत आज, फरशी वगैरे सगळ्या गोष्टी आजच करायच्या आहेत. आणि संक्रांती म्हटल्यावर, आणि कालच चिक्की वगैरे मम्मीने बनवून ठेवली होती, तर मग संक्रांतीला बहुतेक तिळगुळ वगैरे एवढंच थोडंफार असतं. पतंग वगैरे काय उडवणार नाही आहे आम्ही, आधी उडवायचे पण मग आता काहीच. काय करतो, किती जड येतो. ऐक तू,
आहे का? अरे 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 धुतले. आता दे ना, मी कांदे कुठे धुवू का? आजीनी कांदे कुठे ठेवायचे बघतो. आहे का केवढा जड येतो लोखंडाचा, तरी बी उचलायचं त्या. त्याच्यावर बशीन तू, त्याच्यावर बसून फिरवत त्याला कधीतरी फिरून त्याला बसू का त्याची गंमत. तव्यावर बसला. गोल गोल फिरवतो ना, पडायचं बिडायचं. मोठा आहे तो, छोटा होता तेव्हा. हा हा गमीला नाही बसत, नाही घाबरत, लय उठून पळतो. कवर आहे वाजवायचं. झालं हे बघ, मसाला वगैरे आहे ना मी याच्यात वाटायला आहे ना सगळं टाकून ठेवलं याच्यामध्ये. आणि नेमकं लाईट गेली, आता कधी येईन तेव्हा करू बारीक. आत्ता लाईट आली भाऊ, आणि दोनदा आहे ना ही जाऊन आलेली आहे. परत मी चकली दोनदा. हे बारीक वांदे होते. काय आता बारीक नाही ना केलं, मग भाजीचे वांदे होतील. आणि भाजी कसं आहे की खायला वेळेवर पाहिजे, बाकी सगळ्या नंतर गोष्टी झाल्या तरी चालतं. हे काय परत गेली. माझं काम झालेलं आहे, जाऊ दे, मरू दे जा. थांबा, मी ना तुम्हाला रुद्राचे कारभार दाखवते. हे ना मम्मी किराण्याची आहे ना यादी शोधत होत्या, आणि रुद्रानी आहे ना, हे बघ ही किराण्याची यादी इकडे टाकली होती रुद्रानी, फार चोळामोळा करून टाकली. मम्मी तुमची यादी. अशा लई गोष्टी आहेत, कुठल्या कुठं पडलेल्या राहतात, कळतच नाही. म्हणजे लिटरली साधं मला हे ना क्लचर आहे ना, हे आत्ता मी पाहिलं म्हणून मी इथे येऊन गेले, व्हिडिओ शूट करून गेले, तरीसुद्धा मला ते नजर आलं नाही, लक्षात दिसलं नाही, म्हणजे थोडक्यात नाही का. पण हे आता दिसलं. आणि अवघड आहे, पोरं एवढं डेंजर काम करतात नाही, अवघड राहतं. आता हे ना मी असं डोक्याला लावलं नाही इथे, तर मग हे माझ्या रूममध्ये जाईल, कारण डोक्याला लावलं इथे मी झोपताना वगैरे काहीतरी करताना आणि काढून ठेवेल आमच्या रूममध्ये. नाहीतर मग काय होतं, तू तिकडनं घेऊन येतो आणि इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं, कुठं काही ठेवून देतो. लुला काय करती? हा खीर बनवती? मी बनवलेली काय केली मग खीर? हा ती खाऊन घेतली. हा असं बनवायचं, असं बनवायचं. बा खीर बनवतोय. हा मीठ टाक त्याच्यात. तांदळाची करती का नाचणीची करती? हा खीर करती बेटा. आत्ताशी फरशी पुसली आणि झाडून घेतलंय, आणि टेरेस आहे ना, मी तुम्हाला दाखवते. टेरेस आहे, आणि अजून पुढून पण आहे, म्हणजे फ्रंट साईडला पण एक टेरेस आहे. तर मग हे दोन्ही टेरेस आहे ना मम्मीने धुतले होते, आणि मी फरशी आणि हे केलं, भांडे वगैरे आवरून घेतले, आणि भाजी नंतर केली मग, कारण नंतरच लाईट आली, आणि अजून लाईट गेलेली ती मधून आहे ना 2 वेळा आली, आणि 2 वेळा 2 मिनटात निघून गेली लगेच, नाही का. निघून काय ती काय पोरगी लगेच गेली म्हणजे, नाही का असं. तर मग ते झालं, आणि आता बसलो आहे काय. आता
सो आता संध्याकाळी आम्हाला खायचे होते नूडल्स आणि काल पप्पांनी एकच नूडल्सचं पॅकेट आणलं होतं आणि आम्हाला लागतात 2. सो मी खाली दुकानात गेले आणि नूडल्सचे पॅकेट घेतले आणि खाली रुद्र पण येणार. मी जाणार तर रुद्र पण येणार, ते फिक्स आहे. त्यामुळं घरी आले आणि हे एवढं आणलं होतं, वेगवेगळा मसाला पण होता, तो पण घेतला त्यांच्याकडून आणि नूडल्स बनवले. खूप छान झाले होते आणि माझं त्याने पोट नाही भरलं म्हणून मी उपीट बनवलं होतं आणि ते पण छान झालं होतं. आणि रुद्र बघा कसा एकदम म्हणजे गाणं लावलं नाही एकदम छान बसतो असा. आणि नंतर मला रांगोळी काढायची होती, सो त्याला नादी लावत मी रांगोळी काढत बसले. पप्पा आले का? पप्पा रांगोळी दिसत मी चालले रांगोळी दूध घे. तू काय रांगोळीवरून यायला बसला रे? अरे थांब इथं बैस. इथं रांगोळी काढू आपण. थांब. अरे अरे चुकलं. आम्ही दोघं मिळून रांगोळी काढतो.